खरी चर्चा अशी व्हायला हवी होती की भाजप खरोखर 272 करणार की नाही. यावेळी उलटी चर्चा अशी आहे की भाजप 372 करणार की नाही. ही शिफ्ट कुठेतरी काँग्रेसला, इंडिया आघाडीला त्रास देते. उत्तर भारतात आज अशी स्थिती आहे की उत्तर प्रदेशातली एकही मतदारसंघात गांधी परिवारामधलं कोण पुढे येत नाही लढायला. काँग्रेसचं झालं की उत्तर भारत त्यांनी सोडून दिलाय की काय. उमेदवार निवड समितीला राहुल गांधी उपस्थितच राहत नाही. दिल्लीत असून शरद पवारांची स्थिती अशी आहे की त्यांना महाराष्ट्राचाच किल्ला लढवतात, त्या सुद्धा मोजक्या जागा, अगदी मोजक्या जागा लढवण्यासाठी घाम गाळावा लागतो. 2004 मध्ये ऍक्च्युली भाजपची टक्केवारी मतांची ही काँग्रेसपेक्षा 4% कमी होती. आता काँग्रेस आणि भाजपमध्ये मतांची टक्केवारीच 20%चा फरक. 14 पासनं आतापर्यंत 116 अन्य पक्षातले खासदार भाजपत आलेले. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या घटना, त्याचे परिणाम या सगळ्याविषयी आपण विश्लेषण करतोय. आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत प्रख्यात पत्रकार, संपादक प्रशांत दीक्षित सर. थिंक बँकच्या कोणत्याही प्रेक्षकाला दीक्षित सरांची पुन्हा ओळख करून द्यायची गरज नाही, पण यावेळेला ही लोकसभा निवडणूक नक्की कशी चालू आहे, देशात काय घडतंय, राज्यात काय घडतंय आणि काय नक्की यातनं अर्थ काढायचा, या सगळ्याविषयी मी सरांशी बोलणार आहे. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे की निवडणुकीची पहिली फेज 19 एप्रिलला आहे. प्रचार चालू झाला आहे, वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत, याद्या येऊन गेल्या, महाराष्ट्रातही बरंच काय काय चालू आहे. कदाचित महाराष्ट्रात खूप फेज असल्यामुळं स्लो वाटतंय, पण देशात मात्र घटना घडतात. तुमची आत्ताची परिस्थितीचं आकलन, तुमचं आकलन काय? गंमत अशी आहे की ही निवडणूक जेवढी चुरशीची वाटायला हवी होती तशी वाटत नाहीये. म्हणजे मोठे इश्यूज काही दिसत नाहीयेत. म्हणजे जसं आपण कालच काँग्रेसचा जाहीरनामा आला, जो आज सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. काल त्यांची प्रेस कॉन्फरन्सही चालू होती. तर त्याच्यातही तुम्हाला असा ठसठशीत मुद्दा काही दिसत नाही. त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने बारीक सारीक तपशिलात करता येईल. पण मागच्या वेळेस जसं 19मध्ये एक बालाकोटमुळे म्हणा किंवा अन्य काही गोष्टींमुळे एक प्रकारचा जो एक जोश किंवा एक प्रकारचा एक चुरस होती मोठ्या प्रमाणात, मला वाटतं ती इंडिया आघाडी थोडी विस्कळीत झाल्यामुळे ती चुरस कमी झालेली आहे. असा कुठला तरी एक मोठा फोर्स काम करतोय असं कुठे दिसत नाही. आणि हे आपल्यासारख्या पत्रकारांसाठी धोकादायक असतं, कारण जेव्हा सायलेंट फोर्स काम करत असतात तर तेव्हा त्यांना टिपणं आणि त्यानुसार याचं प्रेडिक्शन करणं हे फार कठीण असतं, जिकिरीचं काम असतं. अशक्य नसतं पण जिकिरीचं काम असतं. डोळे, कान, नाक फार उघडे ठेवून समाजातलं बघायला लागतं. पण एक असं मानसात किंवा एक असं एक चित्र वाटतंय की ही थोडीशी वन साइडेड होते की काय, की ठीक आहे जवळपास निकाल लागलेलाच आहे. हे धोक्याचं आहे. हे असं आपल्याला वाटणं किंवा त्या पक्षालाही वाटणं, म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटणं, हे सुद्धा मला कधी कधी धोक्याचं वाटतं. कारण यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो एक द्वेष असतो, एक आवेश असतो, तो कमी होतो. गृहीत धरतात अनेक गोष्टी आणि त्याचा मोठा फटका नंतर अचानक बसू शकतो. पण जो आवेश आणि द्वेष गेल्या काही काळ महाराष्ट्राचा विचार करता आपल्याला शिवसेनेमध्ये दिसत होता, जो आपल्याला म्हणजे विशेषतः सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर अजितदादा आल्यानंतर काही काळ दिसत होता, तर तो आवेश आणि द्वेष दिसत नाही आहे. आणि काँग्रेस जो प्रमुख विरोधी पक्ष, इंडिया आघाडीतला एक मुख्य हा, आणि माझ्या मते तो अतिशय महत्त्वाचा पक्ष आहे देशासाठी, तर त्या पक्षातही ना असं डिसओरिएंटेशनच खूप दिसत आहे. म्हणजे जाहीरनामे वगैरे काही येऊत पण खूप म्हणजे लिडरशिप दिसत नाही आहे. मोदींच्या लिडरशिपसमोर ज्या पद्धतीचं एक नेतृत्वाचं फळी किंवा कणखर नेतृत्वाची एक फळी उभी आहे आणि त्यातला एक कोणतरी अगदी त्यांचं म्हणणं मान्य केलं की आमच्याकडे एकच एक नाही, आम्हाला 2-4 दाखवायचे, तर तुमचे 2-4 नेते जे आहेत ते आपापल्या राज्यात अडकलेत. म्हणजे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये अडकत आहेत, स्टॅलिन दक्षिण आपले तामिळनाडूमध्ये अडकलेला आहे. आणि मग मोदींसमोर खरं तर तोंड द्यायला उभं राहायला पाहिजे ते राहुल गांधींनी, पण त्यांच्याबद्दलच इतकी अनिश्चितता आहे. म्हणजे ते मुळात उत्तर भारतातनं निवडणूक लढवणार की नाही. वायनाड तर त्यांनी आता मान्य केलं, मी वायनाडमधनंच निवडणूक लढवणार. पण उत्तर भारतात आज अशी स्थिती आहे की उत्तर प्रदेशातली एकही मतदारसंघात गांधी परिवारामधलं कोण पुढे येत नाही लढायला.
हा जो सोनिया गांधींनी ठीक आहे वयाच्या दृष्टीने राजस्थानमधनं त्या राज्यसभेवर गेल्या, पण प्रियांका किंवा राहुल गांधींनी सेकंड अटेम्प्ट म्हणून तरी पुन्हा अमेठी निवडायला काय होतं. म्हणजे उत्तर भारत जणू काय म्हणजे एक भाजपवर अशी सगळी टीका होते की तुम्ही दक्षिण भारतात नाही, तसं आता काँग्रेसचं झालं की उत्तर भारत त्यांनी सोडून दिलं आहे की काय, आम्ही फक्त दक्षिणेतच जे काही मित्रपक्षांबरोबर काम करायचं ते करू. तर हा जो लिडरशिप क्रायसिस मला दिसतोय ना, जी एक जोरदार टक्कर दोन लिडर्समध्ये व्हायला हवी होती. आणि मला व्यक्तिगत अपेक्षा होती की आपली पहिली राहुल गांधींची यात्रा आणि आत्ताची न्याय यात्रा, या दोन्ही यात्रांनंतर त्यांची एक लिडरशिप वेगळ्या लेवलला जाईल आणि समाजाशी जास्त जोडून घेणारी किंवा ताकदीने विषय उचलणारी समाजातले आणि मोदींना एक कणखर आव्हान देणारी अशी अद्याप दिसत नाही आहे. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की काँग्रेस म्हणजे उमेदवार निवड समितीला राहुल गांधी उपस्थितच राहत नाहीत. दिल्लीत असून न्याययात्रा संपलेली होती, ते दिल्लीत होते तरी ते त्याला उपस्थित राहिलेले. तर हा जो गोंधळ आहे ना, बरं असं म्हटलं तर मागून सूत्र तेच हलवत आहेत असं काँग्रेसमधले सांगतात सगळे. म्हणजे जे काँग्रेसमधले भेटतात ते सगळे सांगतात की नाही खडगे साहेब असले तरी सगळं राहुल गांधींचंच चाललं आहे. इनफॅक्ट जे संजय निरुपम म्हणाले ना, काँग्रेसमध्ये 5 सेंटर्स आहेत आणि ती एकमेकाच्या विरोधात किंवा ती एकमेकाला क्लॅश करतात, विरोधात नसली तरी क्लॅश करतात. तर ती खरी तर 2 किंवा 3 आहेत असं वाटतं. म्हणजे एक सोनिया गांधी, राहुल आणि वेणुगोपाल हे एकच हे आहे. खरगे साहेबांचं एक असेल आणि एक प्रियांका गांधींचं आहे. पण प्रियांका गांधी म्हणजे विशेषतः मला असं अपेक्षा होती की उत्तर प्रदेशात त्या हिरहिरीने उतरतील, पण मागच्या 2 निवडणुकीतला उत्तर प्रदेशातला फटका बसल्यानंतर विशेषतः विधानसभेतल्या दुसऱ्याच्या नंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातनं एकदम विड्रॉ झाल्यासारखे आहेत किंवा उत्तर भारतातल्या कुठल्याही मतदारसंघात त्या लिडरशिप घेऊन उतरत आहेत. त्याला उत्तर काय आपण विचारला हा प्रश्न ते सांगतात खरगे साहेब आमचे आता अध्यक्ष आहेत. पण खरगे साहेबांना निर्णय किती घेता येतात याच्याबद्दल शंका आहे आणि याचे दाखले आहेत. म्हणजे शंका आहे असे दाखले आहेत. म्हणजे काँग्रेसमधले अनेक जण सांगतात की राहुल गांधींना भेटायला गेलो की राहुल गांधी सांगतात माझ्याकडे आता काही नाही, खरगे साहेबांना भेटा. खरगे साहेबांना भेटलं की ते सांगतात नाही वेणुगोपाल काय ते सांगतील आणि वेणुगोपालांची 7-7, 8-8 दिवस भेट मिळत नाही आणि 8 दिवसानंतर भेट मिळाली की वेणुगोपाल म्हणतात हां ठीक आहे मी राहुल गांधींशी बोलून काय ते ठरवतो. म्हणजे पुन्हा हे किस्से आहेत, हे बोलले जातात काँग्रेसमध्ये. म्हणजे जे संजय निरुपमनी सांगितली ती सेंटर्स अशी फिरत असतात आणि त्यांच्या किंवा मध्ये टी व्हीवर त्याची चर्चाही झाली होती की आपबरोबर जागा वाटप कसं करावं. आपले मुकुल वासनिक वगैरे त्यात होते. तर त्यांना नीट मॅन्डेटच दिलेलं नव्हतं. त्यामुळे काही निर्णय घ्यायच्या वेळी ही मंडळी बाहेर येत, वेणुगोपालना फोन करत, वेणुगोपालांचा फोन 4-4 तास उचलला जात नसे, मग तोपर्यंत मिटिंग संपलेली असायची, मग तिकडनं मेसेज यायचा, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मिटिंग चालायची. महाराष्ट्रातही जे काही घडलं मग त्याच्यातही तोच हा होता ना की एक कमांड कोण आहे, सुप्रीम कमांड, आणि दुसऱ्या बाजूला 3-3 वाजेपर्यंत मोदी, अमित शहा, नड्डा हे बसत आहेत. आधी 7 वाजल्यापासून त्यांची वेगळी मिटिंग होती आहे, मग आणखी निवड समिती बसती आहे, ती वेगवेगळे काय म्हणतात सर्वेज हे ते तपासत आहेत, त्या दृष्टीने चर्चा करत आहेत आणि त्याशिवाय प्रचार चालू आहे ठोसपणे. तर त्यामुळे झालं आहे असं ना की खरं म्हणशील तर मजा गेलेली आहे निवडणुकीतली. आता एवढंच आहे की मोदी म्हणतात तसं 400 पार ते मला कठीणच वाटतं आहे. म्हणजे असंभवच मी अगदी स्पष्टपणे म्हणेन, ते फार कठीण आहे. पण ठीक आहे, तो एक निवडणुकीतला नेत्याला एक कार्यकर्त्यांना उत्साही बनवण्यासाठी हे द्यायला लागतो. तर तो कॉल त्यांनी दिल्यामुळेच जरा काही आता जी चर्चा झाली आहे म्हणजे त्यातही एक गंमत मला अशी वाटते. खरं म्हणाल तर मोदींची 3री निवडणूक पंतप्रधान म्हणून, म्हणजे आता 2 निवडणुका झाल्या. अँटी इन्कम्बन्सी 10 वर्षानंतर कोणाबद्दलही असायला पाहिजे. खरी चर्चा अशी व्हायला हवी होती की भाजप खरोखर 272 करणार की नाही, अशी खरी म्हणजे एक ओव्हरऑल आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो असा होता. अगदी नेहरू काळापासून आहे की नेहरूंच्या वेळेसुद्धा 3ऱ्या वेळे नाही म्हणजे होईल का, आणि तेव्हाही काँग्रेस जरा खालीच आली होती. तर यावेळी उलटी चर्चा अशी आहे की भाजप 372 करणार की नाही. ही जी
परसेप्शनमधली शिफ्ट आहे ना, ही शिफ्ट कुठेतरी काँग्रेसला, इंडिया आघाडीला त्रास देते आहे आणि भाजपचा इनडायरेक्ट फायदा करते. पण तिथेसुद्धा सगळं आलबेल असं आहे असं नाही, पण त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण मुळात ज्या चुरशीने ही निवडणूक होईल अशी अपेक्षा होती, 10 वर्षाचं नरेंद्र मोदींचं सरकार चालल्यानंतर ज्या पद्धतीची एक स्ट्रॉंग अँटी इन्कम्बन्सी पकडण्याचा, त्याला मतपेढीत रूपांतरित करण्याचा फार मोठा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं होईल असं जे वाटलं होतं, ते काही दिसत नाही. उलट इंडिया आघाडीतले पक्षसुद्धा आपापले मतदारसंघ सुरक्षित करायला त्याच्यातच जास्त गुंतलेले आहेत आणि नॅशनल अजेंडा असा ठेवलेला दिसत नाही. तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं 400 पारच्या प्रपोगंडामुळं आपण असं म्हणू किंवा नरेटिव्हमुळं जो मूळ मुद्दा तुम्ही या उत्तराच्या शेवटी म्हणत की 272 होणार का नाही, याच्यावर कोणाची चर्चा होत नाही. भाजपची निवडणूक रणनीती म्हणून हे उत्तम असलं तरी विरोधी पक्ष, माध्यमं किंवा जनता ह्यांनी सुद्धा ते कसं काय ऍक्सेप्ट केलं? म्हणजे आता असं आहे की 400 पार नाही झाले तर भाजप फेल आणि 400 पार झाले तर भाजप पास, पण हवे तर 272च. हे बाकीच्यांनी कसं काय ऍक्सेप्ट? हेच मी म्हटलं की मोदींचं नेतृत्वाचं जे कौशल्य आहे, म्हणजे मी काय त्याने फार मोठा भारतात बदललेलं असं म्हणत नाही, पण ही नेतृत्वाची ही जी एक शैली असते किंवा ही जी असते की मी बार अशा पद्धतीने उंच नेईन आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने निदान हे आपल्याला मान्य करायला हवं की तू जसं म्हणालास की 272 सोडून 375वरच का चर्चा होते, तर हा माणूस कदाचित ते करू शकतो. अशा पद्धतीचं एक गारुड किंवा अशा पद्धतीचं एक त्यांनी व्यक्तिमत्व स्वतःचं उभं केलं आहे आणि स्वतःला त्या पद्धतीने ते प्रेझेंट करत आहेत सगळ्या ठिकाणी की अरे हे काय 372 हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा गेम नाही आहे. कारण का, तर मी 370 कलम रद्द करून दाखवलं, मी राम मंदिर उभं केलं, मी म्हणजे राष्ट्रवादाच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या, मी कोविडमध्ये व्यवस्थापन चांगलं केलं. अशा ज्या गोष्टी आहेत त्यातनं ती जी एक प्रतिमा झाली आहे, ती प्रतिमा भंग करायला ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष प्रयत्न करायला हवे होते, विशेषतः मागचं 1 वर्ष, तर इंडिया आघाडीने त्या दृष्टीने केलेच नाही प्रयत्न. आणि त्याच्यात एक भाग असा झाला की मोदींनी कायम डेव्हलपमेंट अजेंडाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. बाकी सगळ्या भावना चेतवत असताना, म्हणजे हिंदुत्व म्हणा, राम मंदिर म्हणा, हे सगळं चालू असताना त्यांचे काय म्हणू अगदी बारकाईने लक्ष हे त्यांच्या ज्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन कसं चाललं आहे याच्यावर खूप बारकाईने लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात फार मोठे दोष काढता येत नाहीत. डिग्री वाईज येतात, पर्सेंटेज वाईज आहेत आणि ते भारतात राहणारच कायम. 100% काय सर्वांनाच सगळं मिळेल असं होत नाही. पण आज अनेकदा तू त्यांच्यावरची टीका आपण बघितली तर अशी दिसते की नाही ते इतके टक्केच झालं आहे, हर घर नळ, अरे नाही अजून इतकी घरं रिकामी आहेत. याच्या उलट भाजपकडनं किंवा मोदींकडनं सांगणं की इतक्या घरात पाणी गेलं ना, पण नळाने पाणी आलं त्यामुळे महिलांचा इतका फायदा झाला, शौचालय इतकी घरात पोचली. तर हा जो ह्याचं काउंटर करणं हे जे कठीण जात आहे विरोधी पक्षांना. आणि याचं दुसरं एक उत्तम उदाहरण, इथे मोदींना उत्तम चॅलेंज दिला तो केजरीवालने. म्हणजे केजरीवालांचा आत्ता मद्य घोटाळा वगैरे आपण बाजूला ठेवू, पण त्यांनी इम्प्लिमेंट करू शकणारं सरकार तिथे आणून दाखवलं. मग ते वेगळ्या ह्याच्यात असेल, म्हणजे दिल्लीतल्या लोक कसं म्हणतात की नाही ट्रान्सपोर्ट मोफत झाला, विजेची बिलं कमी झाली, आमच्या शाळा सुधारल्या. शाळा सुधारणे पालकांच्या, विशेषतः गरीब पालकांच्या दृष्टीने खूप हे असतं. अनेक ठिकाणी हेल्थ सेंटर आली, सगळीच काही ती उत्तम चालू आहेत असं नाही, पण आली, निदान दिसायला लागली की तिथे आम्हाला मिनिमम याच्यात साधे औषधोपचार मिळायला लागले. यामुळे होतं कसं, दिल्लीमध्ये भाजप त्यांना इमोशनल याच्यावर फार ताणू शकत नाही, म्हणून मग हा मद्य घोटाळा वगैरे हे मुद्दे आले की हे दाखवतात तसे नाही आहेत, वेगळे आहेत. पण ते सुद्धा अजून त्या पद्धतीने अपील होत नाही आहे. सहानुभूती अजूनही केजरीवालांच्या बाजूने असं दिसत आहे. लोकसभेत त्याचा परिणाम होईल की नाही हा वेगळा विषय, पण विधानसभेत 100% केजरीवालांना त्याची सहानुभूती मिळणार असं वाटतंय. हा जो माझं हे असं आहे की 14 नंतरचा भारतीय एकूण निवडणूक किंवा लोकशाहीतला जो फरक आहे ना, की डिलिव्हर कोण करतं. म्हणजे याच्यावर प्रदीप गुप्ता नेहमी म्हणतात की डिलिव्हर कोण करतं आणि ती डिलिव्हरी पोचते की नाही त्या माणसाकडे, याच्यावर प्रत्येक सरकारला जोखण्याची जी पद्धत सुरू झाली आहे. आणि अशा रीतीने कार्यक्षम असणारा समोर सत्ताधारी असेल
तर त्याला तोंड द्यायला विरोधी पक्षांना काहीतरी वेगळे विचार करावे लागतात, वेगळ्या योजना पुढे आणायला लागतात किंवा त्यातला भ्रष्टाचार दाखवायला लागतो. भाजपच्या सुदैवाने आणि यांच्या दुर्दैवाने अजून असं मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण कुठलं केंद्र सरकारमधनं निघालं पण नाही. म्हणजे आता जरी आपण याची योजना काढली डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, ही खरी चिदंबरमनी आणलेली योजना, पायलट प्रोजेक्टही झाला होता मनमोहन सिंग आणि चिदंबरमच्या काळात. मोदींनी त्याच्यात त्यांचं कौशल्य काय दाखवलं की त्यांनी झिरो बॅलन्स अकाउंट मोठ्या प्रमाणात उघडायला लावले आणि बँकांवर प्रेशरच आणलं प्रचंड. म्हणजे दिवसात 100-150 अकाउंट काय म्हणतात उरावर बसून त्यांना करायला लावलं. त्याच्यानंतर पैसा यायला लागला, विशेषतः महिला वर्गाला, आणि त्याचा जो फायदा झाला. आता याला काउंटर कसं करायचं? मग याच्यात काउंटर करायला एकच होतं की याच्यात कोणी हात मारला का, याच्यात कोणी भ्रष्टाचार केला का, तर ते दाखवता येत नाही, कारण डायरेक्ट खात्यात डिजिटली पैसे जात आहेत. त्यामुळे कुठल्याही सरकारच्या योजनेतनं मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा जो पुढे आणायला, जो मोदींनी 2014मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा घेऊन आणला आणि त्याच्यातल्या कोर्टाच्या निकालांचाही त्याला फायदा झाला आणि त्यातून एक वातावरण निर्मिती अशी झाली की प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्ट सरकार आहे. किंवा 1984च्या निवडणुकीत राजीव गांधींना 414 जागा होत्या, पण बोफोर्सचा हा असा बसला एक त्यांच्यावर ढब्बा की, आणि त्याला अन्यायी कारणीभूत झालं. पण बोफोर्समुळे हे भ्रष्ट सरकार आहे, सत्ता असली तरी हे भ्रष्टाचार म्हणजे काय म्हणतात, इथल्या अनेक मंत्र्यांनी नेत्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं आहे. ही जी वातावरण निर्मिती झाली तशी वातावरण निर्मिती पण आत्ता दिसत नाही. इलेक्टोरल बॉन्ड हा लोकांपर्यंत पोचतच नाही आहे विषय, आणि त्याच्यात असा थेट भ्रष्टाचार दाखवता येत नाही ना, ते दाखवणं फार कठीण पण आहे. मी एखादी गोष्ट, मला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून मी भ्रष्ट ठरत नाही. म्हणजे जरी मी इलेक्टोरल बॉन्ड घेतले, याचं साधं उदाहरण त्या मेधा कंपनीचं आहे, मेधा कन्सल्टन्सी. त्यांनी मुंबईतला बोरिवलीच्या बोगद्याचा प्रोजेक्ट घेतला आणि त्याच्या आधी त्यांनी बॉन्ड घेतले होते. आणि असं आता दाखवलं जातं आहे की बघा त्यांना बॉन्ड मिळाले आणि त्याच्यानंतर मुंबईतला तो मेजर प्रोजेक्ट त्यांना मिळाला. पण त्या मेधा कंपनीला प्रोजेक्ट मिळाल्यानंतर लार्सन अँड टुब्रोचे दुसरे स्पर्धक होते, ते कोर्टात गेले होते. 2 वेळा गेले, एकदा सोडून, आणि दोन्ही वेळा हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाने त्यांचं अपील फेटाळलं. नाही म्हणाले हे निविदाप्रमाणे काम झालेलं आहे. अशा वेळे जर का तुम्ही, त्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड, बरं दुसरं कसं की ममता बॅनर्जी त्यावर बोलू शकत नाहीत, कारण भाजपच्या खालोखाल त्यांना मिळालेले आहेत. काँग्रेसलाही बॉन्ड मिळालेले आहेत. कोणी बॉन्ड नाकारले नव्हते, फक्त कम्युनिस्ट पक्षाने नाकारले होते. त्याबाबत ते शुद्ध आहेत आणि ते पहिल्यापासून द्यावं. म्हणजे पैशाच्या बाबत कम्युनिस्टांना मला नेहमीच आदर आहे कम्युनिस्ट पक्षाबद्दल. किंवा डेमोक्रेसीसुद्धा ती अत्यंतिक डेमोक्रेसी काही वेळेला करतात आणि अत्यंतिक हुकुमशाही पण करतात, पण त्यांनी घेतलेच नाही. म्हणजे ते पहिल्यापासनं त्यापासून दूर राहिले आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काहीतरी विश्वासार्हता आहे. त्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड हा भ्रष्टाचार आहे असं तुम्हाला दाखवता येत नाही. आणि आत्ता जर का मोदींची दक्षिण भारतात त्यांनी थंटीला मुलाखत दिली, ती मुलाखत फारशी आपल्याकडे ही झाली नाही. त्याच्यात अनेक प्रश्नांना मोदींनी उत्तरं दिली. त्याच्यात इलेक्टोरल बॉन्डचा पण प्रश्न आहे. आणि त्यांनी इनडायरेक्टली असं हे केलं आहे की मी स्वच्छ करायला निघालो होतो, व्हाईट करायला, म्हणजे ही पारदर्शकता आणायला निघालो होतो, आता आपण परत मात्र जुन्या ह्याच्यात गेलो आहे. इनडायरेक्टली नाव न घेता त्यांनी या सगळ्या निकालावर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे तो सांगायचा मुद्दा भ्रष्टाचाराचा, तो मुद्दा भिडत नाही आहे लोकांना. कुठला मंत्री मोठा भ्रष्टाचारी झाला आहे, तो आत गेला आहे असं कुठे दिसत नाही आहे. हा सगळा, जसं स्वामीनाथन अय्यरनी टाइम्स ऑफ इंडियात 15 दिवसापूर्वी दिलं होतं की ईडी आणि CBIवरनं विरोधी पक्षनेते इतके, विरोधी पक्षातले सगळ्यात नेते इतके आरडाओरड करत आहेत, पण 11 राज्यांमध्ये जर का विरोधी पक्षांचं सरकार असेल तर तिथली सरकार केंद्रीय मंत्र्यांवर ठपका का नाही ठेवत, एखादं प्रकरण काढून त्यांच्यावर कारवाई का नाही करत, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटलं हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की जसं केंद्र करू शकतं तसं राज्यालाही अधिकार आहेत, पण मिळत नसावं काहीतरी. त्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दाही त्यातनं गेला आहे. मेजर लोकांना जसं, मग यांनी जे मुद्दे जे जाहीरनाम्यात नेलेले, लोकशाहीचा संकोच किंवा मुस्कटदाबी, या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांना तितक्या अजून भिडत नाही आहेत, जाचत नाही आहेत. आणीबाणीच्या वेळेस जसं जेलमध्ये घरातले लोक गेले होते तसं कुठे दिसत नाही. वृत्तपत्रातनं टीका चालू आहे, लोक बघतायत ती.
त्यामुळे मान्य आहे लोकांना की हुकूम म्हणजे ॲथॉरिटेरियन आहे मोदी, हम करे सो कायदा असं थोडं त्यांचं हे आहे. पण लोक म्हणतात ठीक आहे ना, बाकी कारभार ठीक चालला आहे, वाईट चाललेलं नाही आहे अजून. त्यामुळे तो जो राग किंवा 12 नंतर 12 ते 14 या काळात भारतात दिसत होता, किंवा 89 ते 90 ह्या काळात विश्वनाथ प्रताप सिंगांसारखा मोठा नेता बाहेर पडला आणि त्याच्या आधी त्यांनी अनेक उद्योगपतींवर धाडी घातल्या आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडायला लागलं आणि त्यांनी एक त्याचं नॅरेटिव्ह बनवलं आणि मग बोफोर्स आलं, म्हणजे बोफोर्सही त्यात जोडलं. अशा घटना घडलेल्या नाही आहेत. त्यामुळे आज विरोधी पक्ष फक्त एकाच याचा दाखला घेत आहेत, तो 2004 काय झालं ते बघा, की तेव्हाही असं फील गुड आणि सगळं होतं आणि तरी मात्र वाजपेयींचं सरकार पडलं. पण त्याच्याबद्दल आपण बोलू की तो दाखला तितकासा बरोबर नाही, डेटा पॉईंटने, असं मला वाटतं. मला खूप प्रश्न माझ्या मनात, पण पहिला प्रश्न हा या उत्तरातनं आलेला की जर का डिलिव्हरी होतीये तर तुमची विचारधारा एक्स्ट्रीमिस्ट आहे का, तुम्ही कुठली गोष्ट लादायला बघताय का तुम्ही अथॉरिटेरियन आहात का, ह्याचा विचार करायचीच गरज नाही असं भारतीय जनमानसाला वाटतं का, की यू आर डिलिव्हरिंग ना, मग ठीक आहे बाकी सगळं आम्ही मान्य करू? नाही तसं वाटतं. तेवढ्याबाबत भारतीय जनमानस बऱ्यापैकी सजग आहे. त्यांना कळतं, त्यांची सीमारेषा बरोबर आखलेली आहे की तुम्ही. म्हणून मला असं वाटतं की एक मोदींसमोरचं मोठं आव्हान असं राहणार आहे की केजरीवाल आणि यांच्याबद्दल जे चाललं आहे ते थोडंसं बॅकफायर होईल का. म्हणजे आपल्याकडे एखाद्या नेत्यावर जसं आपण उद्धव ठाकरेंच्या बाजून सहानुभूती आहे असं म्हटलं जातं, जसं केजरीवाल यांच्याबाबत सहानुभूती आहे का, तर तो सहानुभूती मोजायचा मीटर अजून स्टॅटिस्टिकल सर्वेमध्ये नीट आलेलं नाही आहे, जगातच नाही आलेलं. म्हणजे त्याच्यावर अजून सहानुभूती अशी पटकन तुम्हाला पकडता येत नाही, ती सायलेंट असेल किंवा कशी असेल. पण आज स्थिती अशी आहे की जर का सहानुभूती, आणि ती दिसते दिल्लीमध्ये काही याला, तर अनेक चांगल्या यांचं मत असं आहे की कदाचित भाजपच्या तेथील जागा 7 वरनं 5 वर सुद्धा येऊ शकतात, कदाचित त्या 2 पर्यंत खाली येऊ शकतात. कारण का, तर लोकांना तू जे आत्ता म्हणतोस तसं डिलिव्हरी तो देत होता माणूस, तर तुम्ही त्याला नेमक्या निवडणुकीच्याच वेळे कशाला तुरुंगात टाकलं. आणि ते कसं आहे, पुन्हा मी म्हटलं जसं केजरीवाल हा खरंच अभ्यास करण्यासारखा माणूस आहे. तो मोदींना तोडीस तोड, 2च नेते मोदींना तोडीस तोड चॅलेंज करतात, एक तिकडे ममता बॅनर्जी आणि इकडे केजरीवाल. आता त्यांची पत्नी त्यांच्या वतीने बोलायला लागली आणि ती स्ट्रॅटेजी त्यांनी व्यवस्थित ठरवली आहे सगळी. म्हणजे मला माहिती कळली त्यानुसार ते आधीपासून त्यांना महिना 1.5 महिन्यापासून माहीत होतं आपण जेलमध्ये जायचं आहे. इनफॅक्ट माझं व्यक्तिगत मत असं आहे की ही चोज द टाईम. त्यांनी ठरवून निवडणुकीच्या याच्या वेळे आपल्याला आत टाकून घेतलं, कारण त्यातला जो एक फायदा होईल की नाही माहीत नाही, पण त्यांनी तो डाव टाकलेला आहे. तर त्याच्या त्यांच्या पत्नीचं नाव त्या सध्या ज्या बोलतात ना, तेव्हा एका बाजूला भगतसिंग, एका बाजूला आंबेडकर आणि मागे जेलमध्ये केजरीवाल, अशा तसबिरी आहेत आणि त्या समोर बसलेले आहेत. हे ऑप्टिक्स आहे ना, मोदी जसं ऑप्टिक्स खेळतात. म्हणजे ते आता थंटीच्या मुलाखतीला तर आधी ते कसे चालत आले, ते सगळे साऊथ इंडियन ड्रेस, त्या पद्धतीचं त्यांचं वागणं, हा जो भाग आहे. आणि मग किंवा राम मंदिर बॅकग्राऊंडला ते सगळं उभं करायचं, एक्झॅक्टली त्या पद्धतीचं पॉलिटिक्स केजरीवाल खेळत आहेत. आणि मग तिथे मी भ्रष्टाचारी नाहीच आहे, पण आज थोडाफार इकडे तिकडे झालं असेल तरी पुन्हा तू म्हणालास तसं डिलिव्हरी होती आहे ना, आणि ती मला होऊ देत नाही आहे. ते हा जो म्हणजे त्याच्यात पंचायत किती, काँग्रेसची केवढी पंचायत झाली. ज्या शीला दीक्षितांनी 3 वेळा उत्तम दिल्ली चालवली, दिल्लीचं डेव्हलपमेंटमध्ये शीला दीक्षितांचं योगदान खूप मोठं आहे. त्या शीला दीक्षितांचं संपूर्ण वर्चस्व केजरीवाल यांनी संपवलं. त्यातला एकही आरोप खरा ठरला नाही कोर्टात. पुढे त्यांनी जे काही, तेव्हा तू काढून बघा 12च्या याच्यातले कुठले आरोप खरे ठरलेले आहेत. पण काँग्रेसचं पूर्ण दिल्लीतनं 3 वेळा निवडून आलेलं सरकार गेलं. त्या केजरीवालांना अटक झाल्यावर त्यांचा म्हणजे त्याच्या विरोधात राहुल गांधी आणि या पण आल्या, प्रियंका पण आल्या, आणि हे काँग्रेसवाल्यांना मान्य नव्हतं. दिल्लीतले काँग्रेसवाले म्हणत होते की हे करता कामा नये आपण, कारण आपणही त्यांच्यावर टीका केली आणि आपण आपलं स्पेस त्यांना देतोय. पण राहुल गांधी म्हणाले नाही, ते आता करायला पाहिजे, आपण थोडं 2 पावलं मागेच राहिलं पाहिजे. आता हा जो त्यांचा ॲप्रोच आहे ना राहुल गांधींचा, हा मला म्हणजे चकित करतो की तुम्ही लढायच्या ऐवजी तुम्ही आता असं बचावाचंच धोरण घेतलं आहे.
म्हणजे काँग्रेस हा डॉमिनंट पक्ष आहे ठामपणे जनतेसमोर आणण्यापेक्षा नाही इकडे उद्धव ठाकरे मागतायत ना देऊन टाका, तिकडे काय ममता बॅनर्जी मागतायत ना देऊन टाका, तिकडे स्टॅलिन काय म्हणतायत त्यांच्या कलाने जा. हा जो काँग्रेस हे कधी काँग्रेस करत नव्हती. याचा अर्थ काँग्रेसने अवास्तव मागण्या कराव्या असं माझं म्हणणं नाही, पण ज्या आता महाराष्ट्रातल्या तुलाईमध्ये अनेक सीट अशा आहेत की जिथे खरोखर काँग्रेस आहे डॉमिनंट आहे. म्हणजे त्यांनी असं सांगायला हवं आम्हाला तुम्ही मदत करा की आमची सीट काँग्रेसची सीट ही पक्की येऊ शकते, जे भाजप तिकडे करत आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या बाजू. तर राहुल गांधी त्या पद्धतीचं का करत नाही आहेत हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण मूळ जो तुझा हा होता की आपली जनता या पद्धतीने वाहवत जात नाही, खरंच व्हावं ती एकाच गोष्टीच्या वेळी पूर्णपणे एकत्र येते, ती म्हणजे राष्ट्रवाद जे 84मध्ये झालं की देशाला धोका आहे. याबद्दल झालं तर मात्र ते अनेक गोष्टी मागे टाकतात, पण अन्य वेळे ते त्यांचा काटा बरोबर चालू असतो आणि कुठे ते एक्सटेंड म्हणजे अतिरेक झाला की झटका बसतो आणि तो धोका 100% अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आहे असं मला वाटतं. पण तो अजून कुठल्या सर्वे किंवा याच्यात पकडता येत नाही आहे किती आहे ते. म्हणून मला मी जे म्हटलं 400 असंभव वाटतं, कारण या ज्या काही घटना किंवा ईडी नंतर जो इंडियन एक्सप्रेसमध्ये रिपोर्ट आला की तुम्ही इतक्या लोकांना पकडलं आणि त्यातले सगळे विरोधी पक्षातलेच आहेत आणि त्यांनी तो व्यवस्थित डेटात दिला. त्यातलं फक्त हेमंत विश्व शर्माने त्याचं प्रतिवाद केलं आहे की मी आरोपी नव्हतो, मी साक्षीदार होतो, तरी तुम्ही माझं नाव टाकलं आहे म्हणून त्यांनी प्रतिवाद केला त्याच्यात. पण बाकी सगळ्यांच्या बाबत जो एक ते जे परसेप्शन आहे ना ते कुठे ना कुठे मोदींबद्दलची सहानुभूती कमी करणार आहे असं मला वाटतं. अर्थात त्याचे वेगळे पैलू पण आहेत, पण म्हणजे मोदींचं म्हणणं असं आहे भ्रष्टच आहेत त्यांच्यावर मी कारवाई करतो आहे, त्याचा अग्रक्रम कसा द्यायचा हे वेगळा भाग आहे. पण भ्रष्ट लोकांना मी जेलमध्ये टाकतो आहे आणि म्हणून माझ्या विरोधात सगळे आहेत हा त्यांचा युक्तिवाद आहे. तो तितका लोकांना पटतो आहे असं मला वाटत नाही आणि तो त्यांच्या 400 पारच्या घोषणेमध्ये कदाचित अडसर ठरण्याची शक्यता आहे. भाजप एवढे सर्वे करतं, इतक्या गोष्टी करतं, इतक्या प्रकारे ग्राउंडवरती त्यांचे कान असतात, असं असताना भर निवडणुकीच्या वेळेला अरविंद केजरीवालांना अटक करणं याच्या पाठीमागं भाजपची काय स्ट्रॅटेजी? अलीकडची स्ट्रॅटेजी एकच दिसते, ते म्हणजे प्रत्येक माझा विरोधी जो नेता आहे त्याचे एकतर पाय मातीचे आहेत आणि ते आपापसात त्यांच्यातला विसंवाद सतत दाखवून द्यायचा, जे त्यांनी महाराष्ट्रापासून सुरू केलं. उद्धव ठाकरेंची लिडरशिप ही तुम्ही म्हणता तशी लिडरशिप नाही, त्यांचेच लोक त्यांना ऐकत नाहीत, आमदार ऐकत नाहीत. शरद पवारांबद्दल तर तुम्ही राष्ट्रीय नेते मानता, त्यांना त्यांचेच आमदार आणि पुतणे ऐकत नाही आणि बाजूला जायला लागतं त्यांना कन्फाईन व्हायला लागतं त्या सगळ्या वर्तुळात. म्हणजे आज शरद पवारांची स्थिती अशी आहे की त्यांना महाराष्ट्राचाच किल्ला लढवता त्यासुद्धा मोजक्या जागा, अगदी मोजक्या जागा लढवण्यासाठी घाम गाळावा लागतो आहे, जे कधीही आजपर्यंत त्यांच्यासाठी सहज काम होतं. पण आज त्या प्रत्येक जागेसाठी त्यांना हे होते. जसं आपण अगदी परवाचं उदाहरण घेतलं की जानकरांचं. जानकर आदल्या दिवशी जवळपास पवारांबरोबर गेले, माढाची जागा मिळणार सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी ते सागर बंगल्यावर जातात काय आणि लगेच भेटीगाठीची चित्र येतात काय आणि जानकर इकडे जातात. यामुळे जानकर जिंकून येतील का मला शंका आहे, माहीत नाही, म्हणजे माझा तो अभ्यास नाही. पण परसेप्शन असं झालं की पवारसाहेबांचा जो एक दरारा होता की शरद पवारांनी एकदा सांगितलं की तो जो एक ऑरा होता तो ऑरा गेला ना सर्वसामान्य माणसांच्या नजरेतनं, की जानकरांसारखा माणूससुद्धा 24 तासात इकडून तिकडे हा होतो. बरं जानकरांबद्दल असं नाही म्हणता येत हे ईडीच्या भीतीने गेले, हे CBIच्या भीतीने गेले, तसं ते म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आहेत, त्यांचं राहणीमान तसं आहे. तर अशा माणसाला सुद्धा ती म्हणजे तो ऑरा कमी करणं जे शरद पवारांसारख्या नेत्याचा हा जो भाग आहे तिथे भाजप त्या दृष्टीने काम करतं. भाजपचं कॅल्क्युलेशन केजरीवाल यांच्याबाबत असं असेल ज्याच्यावर ते अवलंबून आहेत. म्हणजे एक भाजपच्याच सर्व्यात असं दाखवतात की दिल्लीमध्ये केजरीवालांचं जे एक काय म्हणतात त्यांच्याबद्दल जी सहानुभूती होती पहिल्यांदा म्हणजे अटकेच्या आधी त्यांचं जे कौतुक होतं ते कमी व्हायला लागलं. ते त्यांनी शिशमालासारखं स्वतःचं निवासस्थान केलं तेव्हा. म्हणजे इकडे ते साधे ढगळ शर्ट घालणारे चपले घालून फिरणारे तशा ममता बॅनर्जी तिकडे असतात आणि हा मग एकदम एवढा शिशमाल कुठनं आणला. म्हणजे माझा एक मित्र आत्ता दिल्लीला गेले होते तर ते म्हणाले रिक्षावाल्यापासून अनेक जण म्हणते वो ठीक नाही किया उन्होंने, ये इतना घर बनाने की कोई ज़रूरत नहीं थी.
त्यामुळे तिथे कुठेतरी हा त्यांच्याप्रमाणेच आहे. जसं आता त्यांचं चाललं आहे की पत्नीला पुढे आणून हे लालून सरकार राबडी देवी आणतायत की काय, तर तसं ते बरोबर नाही आहे. ते त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजी, म्हणजे आपची ती एक स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं की त्याच्यात त्यांनी बरोबर कामाचं वाटप केलं आहे. कारण आप हा सुद्धा फार डिसिप्लिनने वागणारा पक्ष आहे आणि ते सगळे टेक्नोक्रॅट आहेत, त्यांना बरोबर कळतं, हुशार आहेत, डेटा ड्रिव्हन आहेत. आणि केजरीवाल यांचा एक टॅलेंट आहेच, म्हणजे ॲज अ पॉलिटिशियन म्हणून पण हा एक किंतु लोकांच्या मनात सोडून द्यायचा. थोडक्यात म्हणजे आमच्या विरोधातले सगळे विस्कळीत आहेत, त्यांना नेता नाही, त्यांचा नेता व्हायला कोण तयार नाही. जसं ही सबा नक्वीने एका मुलाखतीत म्हटलं, काँग्रेसचा आत्ता प्रश्न असा झाला आहे की राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं आहे पण आणि नाही पण, आणि काँग्रेसच्या नेत्यांना राहुलला पंतप्रधान होऊ द्यायचं आहे पण आणि नाही पण. म्हणजे रामदासांनी जे दुश्चित्त लक्षण सांगितलं होतं, दोन याच्यात फिरत आहेत, आणि दुश्चित्त हा सगळ्यात मोठा शाप आहे असं रामदास स्वामी म्हणायचे. तर ती स्थिरता आमच्या विरोधी नेत्यांमध्ये नाही, त्या आघाडीमध्ये नाही. हे आपापले किल्ले राखण्यासाठी धडपड करतायत आणि यांचं एकमेव लक्ष मला दूर करणं, मोदींना दूर करणं हे आहे. उलट माझ्याकडे मात्र 2047पर्यंतचा एक भारताचा प्लॅन आहे, एक व्हिजन आहे, आणि त्या दृष्टीने जोरकसपणे पावलं टाकायला मी 100 दिवसाचा कार्यक्रम पण तयार केला आहे. हे जे परस्पर समोर त्यांनी उभं केलं आहे ना, त्याच्यात हे केजरीवाल वगैरे ही प्रकरणं झाली आहेत. पण ते बॅकफायर होण्याचा पण धोका असतोच. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तुम्हाला, अटॅकिंग बॅटिंग करताना कॅच जाण्याचा धोका असतो. तर कदाचित तो कॅच जाईल की काय, हा मला व्यक्तिगत तो वाटतो. दुसरी गोष्ट, एका बाजूला 400 पारचा कॉन्फिडन्स, पण दुसऱ्या बाजूला एक जागेसाठी काही ना काहीतरी प्रयत्न, म्हणजे काय मनसेला बरोबर घेण्याचे प्रयत्न जे अजूनही नाकारलेले नाहीत, रासप म्हणजे महादेव जानकरांना बरोबर घ्यायचे प्रयत्न, अजूनही पक्षात इनकमिंग चालू आहेत. कालच ते वल्लभ आले प्रवक्ते. हे नक्की काय लॉजिक आहे? एका बाजूला 400 पारचा कॉन्फिडन्स आणि दुसऱ्या बाजूला एक सीटसाठी एवढं मला दिसतं हे असं की मोदींनी एक दाखवलं आहे, म्हणजे मी हा तर्क आहे, म्हणजे ही काही याची नाही, की मी तुमचा इमोशनल अजेंडा पूर्ण केला आहे. संघ परिवाराचा इमोशनल अजेंडा काय होता? काश्मीर, राम मंदिर, समान नागरिकायदा. समान नागरिकायद्याच्या दृष्टीने त्याचं पहिलं रूप म्हणून म्हणजे हिमाचल, आणि तिथे त्यांनी उत्तराखंड तिथे त्यांनी आणून, म्हणजे मी त्या दिशेने चाललेलो आहे. मी डिलिव्हरी करून प्रशासन कार्यक्षम केलं आहे. आता भाजपसमोर त्यांचा ऑरा असताना, म्हणजे वेगवेगळे सर्वे असं दाखवतात. परवा ही यशवंत सी वोटरच्या ह्याच्यात आहे, टाइम्स ऑफ इंडियात पण मोठी बातमी होती की एकट्याच्या बळावर मोदी 15 ते 20% मतं खेचू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे कर्नाटकात सुद्धा मोदी फिरले नसते तर आणखी वाट लागली असती, असं नंतरचं पोस्ट सर्वे याच्यातही दिसतं. तर याचा वापर करून भाजप पक्ष म्हणून काँग्रेससारखा सर्व राज्यात सर्वदूर पोचवायचा लवकरात लवकर. काँग्रेसला एकतर स्वातंत्र्यपूर्व काळाची देणगी मिळाली, त्याच्यावर तो 70पर्यंत चालला, पण नंतर 90 नंतर काँग्रेस बघाल तर 88पासून काँग्रेस हा खालीच येत चाललेला पक्ष आहे. पण 90पर्यंत तो टिकला स्वातंत्र्यपूर्व काळाच्या याच्यावर. आणि आताही आपण पाहिला, आपण तो पिरियड लक्षात घेत नाही 37च्या निवडणुकांपासनं, की 37च्या निवडणुकीत पंडित नेहरूंनी त्या काळात 37च्या भारताच्या काळात 80,000 किलोमीटरचा प्रवास केला होता. आज आपण मोदींचं कौतुक करतो, पण त्यावेळी म्हणजे तेव्हा रस्ते नव्हते, रेल्वे गाड्या इतक्या नव्हत्या, विमानं फार रेअर होती. म्हणजे पंडित नेहरूंचं व्यक्तिमत्व आणि कधी रात्रीपर्यंत सभा घेणं, 80,000 किलोमीटरहून जास्त तेव्हा त्यांनी प्रवास केला होता, धुळी वेळीतनं सगळ्यातनं. यातून ती संघटना बांधली गेली आणि त्याला नॅचरल आहे स्वातंत्र्य चळवळीचं एक वलय होतं मोठं, म्हणजे फारच मोठं वलय होतं ते, कोणीच त्याला नाकारू शकत नाही. आता आपल्याला तेवढा वेळ नाही. मग वेळ नसेल आणि आताचं एकूणच समाज मन हे झटपट इन्स्टंट ह्याचं झाल्यामुळे, जे आता तू इन्कमिंगली म्हणतो त्याच्यामागची कारणं तीच आहेत, पेशन्स नाही आहेत कोणाला. तर तो पेशन्स जसा या फुटणाऱ्या लोकांना नाही आहे तसा सत्ताधाऱ्यांना पण नाही आहे. आणि त्यांना लवकरात लवकर भाजप हा भारतातल्या सर्वदूर काँग्रेससारखा पसरवून तिथे त्यांचे रूट्स आणायचे. म्हणून आता जे महत्त्वाची खेळी यात करतायत आपले विनोद तावडे, कारण ती जी एक कमिटी बनवली आहे त्यांनी,
म्हणजे त्यांचं परत कॉर्पोरेट कल्चर कसं बघा, जे काँग्रेसमध्ये कधी नव्हतं, गरज पडली नव्हती काँग्रेसला. काँग्रेसमध्ये कोणी यायचं, ते त्या वेळी निर्णय घ्यायचे. यांनी एक कमिटी बनवली, त्याच्यात विनोद तावडे आहेत आणि ते प्रत्येक ह्याची चर्चा करतात आणि त्याच्यानंतर ठरवतात कोणाला घ्यायचं कोणाला नाही. आणि मग त्याच्याशी लिंक करणं वगैरे ती वेगळी माणसं असतात त्यांची. याच्यात ते बघतायत काय सध्या, हे विनोद तावडेंनीच सांगितलं आहे, आम्ही कुठे कमी आहोत आणि येणाऱ्या माणसामुळे आमची मतसंख्या कुठे वाढणार आहे, त्याला आम्ही प्रेफरन्स देतो आहे. म्हणजे मध्ये मध्य प्रदेशातल्या याच्यात ऐकलं होतं की त्यांनी जवळजवळ 50,000 तिसऱ्या किंवा चौथ्या स्तरावरचे नेते काँग्रेसचे आत्ता भाजपत आलेत या निवडणुकीनंतर, जवळजवळ 40 का 45,000. त्यांनी कॅल्क्युलेशन अशी केली होती की हा प्रत्येक नेता असा आहे की त्याच्या मागे किमान 50 ते 100 लोक आहेत जे त्याचं ऐकतात. आता हा जर का आपण डेटा एकत्र केला तर एवढी मतसंख्या आपली वाढवणं, जे त्यांनी 14 ते 19 केलं, ते स्वस्त राहिले नाहीत. म्हणजे मगाशी आपण जे 2004चं मी म्हटलं ना, त्याच्याकडे परत यायला पाहिजे. 2014 भाजपची जेवढी मतसंख्या होती त्याच्यात 10 कोटीची भर अमित शहानी घातली. अमित शहानी पहिलं टार्गेट घेतलं ते म्हणजे मतसंख्या वाढवायची, आपले बळ वाढवायचं. 2004 ॲक्च्युली भाजपची टक्केवारी मतांची ही काँग्रेसपेक्षा 4% कमी होती. 98 पण कमी होती, काँग्रेस जास्त होतं. आता काँग्रेस आणि भाजपमध्ये मतांची टक्केवारीच 20%चा फरक आहे. त्यामुळे 2004चं मॉडेल तुम्ही इथे आणाल तर 20%ची झेप घेणं हे सोपं नाही आहे. तेव्हा ते 4% ऑलरेडी तुम्ही पुढेच होतात, तरीसुद्धा जागांमध्ये 7 जागांचा फरक पडला. करुणानिधी जर का भाजपबरोबर असते तर परत वाजपेयींचं सरकार होतं, म्हणजे ती काय असं मेजर शिफ्ट नव्हता असा काही. पण काही ठिकाणी नक्की झाला, मुंबईत जागा गेल्या किंवा मध्यम वर्ग थोडा बदलला. 2009 आणखी दुरावला भाजपपासनं. पण ही जी संख्या वाढवणं आहे ना, मला वाटतं हे सगळ्या ठिकाणी जे गोळा करतायत ना, आपण त्यांना काही म्हणू की ह्यांना भीती वाटते, यांना हे होत आहे, तर त्यांचा मुख्य हेतू भले उद्या पराभव झाला तरी या ठिकाणी आपला पक्ष पोचलेला असेल आणि त्या पक्षाची तिथे काय म्हणतात एक बेस तयार झालेला असेल, जो आपल्याला पुढे अधिकाधिक निवडणुकात उपयुक्त ठरेल. म्हणजे अमित शहांबद्दल काहीही टीकात्मक अनेक जण करतील, पण मी जो अमित शहांच्या पक्षबांधणीचा अभ्यास केला थोडाफार मोदींवर लिहिताना, तर त्यांनी ज्या पद्धतीने त्या काळात पक्षाची वाढ केली आणि त्याच्यात ॲड असं करत की जिथे प्रत्येक ठिकाणी आपलं उत्तम कार्यालय झालं पाहिजे, त्या कार्यालयात उत्तम लायब्ररी असली पाहिजे, त्या लायब्ररीत भाजपबद्दल सगळी माहिती, सगळे जाहीरनामे असले पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते प्रॉमिनंट जागी व्यवस्थित त्याचं एक स्ट्रक्चर आणि ती चालू राहिली पाहिजे. यातनं जो बेस बनतो ना, जे राष्ट्रवादीने पण केलं आपल्याकडे. शरद पवारांच्या बघाल त्या NCPच्या खूप ठिकाणी चांगली ऑफिसनी ही आहेत. तर भाजपचं आत्ताचं लक्ष इमोशनल अजेंडा आम्ही हिंदुत्ववादासाठी जे काय करायचं ते केलेलं आहे. त्याच्यापासून आता हिंदूंच्या विरोधात बोलण्याची कोणाची म्हणजे कोणी शक्यच नाही. कोणीही उद्या सत्तेत आले तरी ते हिंदूंना काय म्हणतात त्यांचं मत, त्यांची संवेदना, त्यांची भावना समजून घेऊनच कारभार करणारे आहेत. तुष्टीकरण अल्पसंख्याकांचा आम्ही संपवलेलं आहे, तरी आम्ही कारभार करून दाखवतोय. आता गरज आहे ती विस्ताराची, कारण पुन्हा परत सत्ता कधी येईल जे त्यांना 4 ते 14 जाणवलं. 4 नंतर 9 9 नंतर उत्तर प्रदेशच्या याच्यात तिथे जो फटका बसला आणि तिथे जे मोहन भागवतांनी निर्णय घेतला की संघाने पूर्ण ताकद लावली पाहिजे, नाहीतर विचारधाराच मागे पडेल. आणि तिथनं ते जे सगळं चर्निंग सुरू झालं आणि त्याला मोदींसारखा चेहरा मिळाला, तसं व्यवस्थापन कौशल्य मिळालं. तर आत्ताचं तू म्हणतोस तसं इन्कमिंग बगचा मुख्य हेतू मला दिसतो तो केवळ विस्तार. पुन्हा क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीत बोलायचं तर रन काढणारा कोण आहे त्याला घ्या. आपला मग तो तितका ताकदवान नसेल तर इलाज नाही, त्याने ते सहन केलं पाहिजे. केरळमध्ये अनेक वर्ष ज्यांनी भाजपचं मनापासून काम म्हणजे मोठं काम केलं, पद्मनाभनच बोलते, भाजपचे अध्यक्ष पण होते, ते परवा बैठकीतनं कार्यक्रमातनं उठून गेले. का तर करुणाकरनच्या मुलीला प्रवेश दिला, नड्डांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता आणि तिथून ते उठून गेले. ते म्हणाले नाही, हे मला सहन करणं कठीण आहे. तर हा मुद्दा येतोय तिथे. म्हणजे एक डेटा होता त्याच्यात, किती मी आणला पण होता, 2014 आत्तापर्यंत 116 अन्य पक्षातले खासदार भाजपत आलेले.
ज्यांना तिकीट मिळालं आहे आणि जे भाजपचे म्हणून झाले 116 त्यांच्या 300 पैकी. म्हणजे इतकी ती संख्या. सगळे 19 नाही आहेत, काही 14ला आले, काही 14 आणि आता येत आहेत 30 एक काहीतरी आता नवीन याच्यात येतो. एक्झॅक्ट डेटा बघितला पाहिजे, पण 30 पर्यंत आहेत. पण या सगळ्यातनं भाजप वाढला आहे ना, जे त्यांनी महाराष्ट्रात करायचा प्रयत्न केला ते तेवढं सक्सेसफुल नाही झालं. पण त्यांनी असेच निवडले जे विनेबल आहेत. त्यांनी घ्यायचे म्हणून कोणालाही घेत नाही गेले. तर याच्यामागे एक मला असं ते सूत्र दिसतं विस्ताराचं.